देव जाणे कोणाला पैसे दिले रे देवा, आणि कोणी बघितलं कोणाला पैसे दिले, आणि मांग्याला दिले असतील तर आता गेलेच ते. आता सगळी गर्दी इथंच. आई तू आता एक शब्द तरी बोललीस ना तर नीट आईशी बोलतोयस तू? ताई मी तुम्हाला शब्द दिला होता की संध्याकाळपर्यंत इथून जाऊ म्हणून, आणि आता मी निघतोय. चला. सॉरी. प्लीज जाऊ नका सर. सर थांबा ना सर, प्लीज जाऊ नका. विश्वास थांब. विश्वास सर सर प्लीज थांबा ना सर. हो सर, तुम्ही गेलात तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार सर. प्लीज थांबा. विश्वास तू ऑलरेडी खूप केलंयस रे आमच्यासाठी. तू आता आईची काळजी घे. हो सर थोडा वेळ थांबा ना सर. मंगी आता येतच असेल. मंग्या, हे मंग्या, हे मंग्या उठ. अरे मंग्या काय केलंस तू? मंग्या, अरे सरांचे पैसे कुठे आहेत मंग्या? अरे मंग्या, मंग्या. विश्वास थांब. आता मारून काय होणार? नको. चला सर. काय झालं? भीती वाटते? छे, आता कसली भीती आणि कसली चिंता. तो बघा, तो आहे ना. तो बघतोय आपल्याकडे. आपण फक्त त्याच्या समोर जाऊन हात जोडायचे, त्याच्या पायावर डोकं ठेवायचं. तो बघून घेईल. चला.
मुंबई का किंग कौन? सोहम कुलकर्णी। तुम्ही पण सांगताय मला खरंच. आई, शुभ्रा, तू कशी? शुभ्रा, तुला कळलं कसं आम्ही इथे आहोत? मला नव्हतं माहिती. मला विश्वास भेटला, त्याच्याकडनं कळलं तुम्ही निघालात तिथून. मग आले शोधत शोधत. कशी आहेस ग शुभ्रा? कशी असणार आहे तुमच्याशिवाय? तुम्ही तर दोघं गेलात ना निघून तिथून, पण 2 महत्वाच्या गोष्टी मागे ठेवून आला होता, ते घेऊन आले आता तुमच्यासाठी. नाही शुभ्रा, आम्हाला त्या घरातलं आता काहीही नकोय. या 2 गोष्टींना तुम्ही नाही म्हणू शकत नाही. हे बघा, हे तुमचे देव आणि मी. आई, तुमच्याशिवाय त्यांची भरपट होते हो त्या घरात. कसं वागू शकता तुम्ही दोघं असं? मी तुम्हाला या अवस्थेत बघू नये, तुमच्याबद्दल मला काही कळू नये म्हणून मला न सांगता आलात ना. पण तुम्ही दोघं इथे या अवस्थेत असताना मी सुखाने जगू शकणार आहे त्या घरात? मुलगी मानताना मला तुमची, मग का तुम्ही असं परक्यासारखं वागलात माझ्याशी? शुभ्रा, आमच्याकडे दुसरा काही पर्यायच नव्हता का बेटा. आमच्या बरोबर उगीच तुझी फरफट. होणार असेल तर होऊ दे. मी आता तुमच्या बरोबरच राहणार आहे. मी ठरवून आले, मी नाही जाणार आहे तुम्हाला सोडून कुठे. तुमच्याशिवाय त्या घराची काय अवस्था झाली आहे माहितीये तुम्हाला? सोहमला नाही कळत आहे आता काही त्याने काय गमावलंय, पण मला पूर्ण जाणीव आहे आणि मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. मी इथे राहणार आहे, तुमच्या बरोबर राहणार आहे. बस. शुभ्रा, नको ग असा हट्ट करूस बाळा. ऐक ना माझं. ए शुभ्रा, शुभ्रा ऐक ना. हे बघ सर, मी नाही जाणार आहे. मी नाही जाणार तुम्हाला सोडून. प्लीज, मी इथे राहणार आहे तुमच्या बरोबर. ठीक आहे. आमच्या बरोबरच राहायचंय ना? हो. ठीक
राहा. खरंच राहू? हो हो हो, खरंच. चला आपण जाऊया विश्वासकडे. शुभ्रा, विश्वासकडे नको बाळा. का पण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. जाऊया ना आपण. विश्वास, अरे बघ ना, ही शुभ्रा आम्हाला परत इथे घेऊन आली. सर आमचं बोलणं झालंय आणि शुभ्रा मॅम तुम्हाला इथे घेऊन आले कारण तुमची राहण्याची सोय झाली. खरं तर सर मंग्या तुमच्यासाठी चाळ मालकाशी बोलायला गेला होता, पण चाळ मालक बाहेर गेले होते. मग सवयीप्रमाणे मंग्या दारू प्यायला गेला आणि नशीब सगळं विसरला. पण सर नशेतून बाहेर आल्यानंतर त्याला सगळं आठवलं आणि त्याला खूप वाईट वाटलं सर तुमच्याबद्दल. तसा खूप चांगला आहे सर मंग्या. या ना, या. फक्त मंग्याने दारू प्यायली की थोडी गडबड होते. मग मी मालकांशी फोनवर बोललो आणि त्यांनी मग ही रूम राहायला दिली. या ना सर, या ना. मॅम बरेच दिवस झाली जरा रूम बंद होती ना, पण मी कोणाला तरी बोलवून साफ करून घेतो. विश्वास, अरे या घरात काहीच नाहीये, म्हणजे साधी खुर्ची नाहीये झोपायला, बेड काहीही नाहीये इथे. अगं शुभ्रा, पण हा बघ ना, ओटा आहे चांगला, मस्त इकडे स्वयंपाक करता येईल, मला जेवण करता येईल. हे बघ फळ्या ठोकल्या, तिकडे अशी भांडी ठेवता येतील ना आपल्याला. आणि इथे पण जागा आहे बघ गोष्टी ठेवायला. आणि अरे मोरी आहे आत, आणि आत नळ पण आहे बघ. आई काय सांगताय तुम्ही? सारी शेगडी नाहीये, गॅस नाहीये इथे. नको, आपण ना दुसरी खोली बघूया जाऊन. नाही शुभ्रा, थांब. अगं 4 भिंती आहेत, डोक्यावर छप्पर आहे, आणखीन काय पाहिजे? हो ना. मला पण चालेल. सर खरंच काहीही नाहीये इथे. अगं शून्यातून विश्व निर्माण करायचं ना आपल्याला. मग अजून काय हवं? आणि बायको खुश तर मी पण खुश. तुम्हाला नक्की चालणार आहे हे घर दोघांना? हो अगदी. ओके, चला मग तयारीला लागूया आता आपण. मी एक काम करते, सगळ्यात आधीच लिस्ट बनवते. आपल्याला काय एक बेसिक भांडी लागतील, किराणाचं काय सामान लागेल ते सगळं लिहून काढते, घेऊन येते. आणि विश्वास, कोणाला तरी आपण थोडे पैसे देऊया आणि मुळात हे घर जरा स्वच्छ करून घेऊया आधी. ठीक आहे मॅम. आणि काय करूया बरं, मी जाऊन येते आई. कपाट येईल तेव्हा येईल. मी आता छोटी एक पेटी तरी आणते की आपले कपडे त्याच्यामध्ये नीट राहतील त्याच्यासाठी. हा, आणि एका कोपऱ्यात ठेवायला माझ्या कामासाठी मी स्टडी टेबल घेऊन येते. आलेच, येते मी जाऊन. हो मॅम, तोपर्यंत तुम्ही माझ्या घरी थांबा, मी हे सगळं आवरून घेतो. अरे नको विश्वास, ऐक ना बाळ, आपलं घर ना आपण साफ करावं, म्हणजे आपली घराशी नव्याने ओळख होते. आणि साफ होणारा प्रत्येक कोपरा आपल्याला आपलासा वाटू लागतो. एक प्रकारे ना आपली घराशी नाळ जुळली जाते. माझं घर आहे ना हे मला साफ करायचं. हा, तू नाही, मी पण. बर. थांब 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 थांब.
आहे तिकडे. कोण कोळी? कोळी कोळी असं मोठं. हमारे घर न आई खुशी उठी हमारी राह हमारी ये तेरा घर ये मेरा घर ये घर बहुत हसीन है महक वफा की मोहब्बतों ये घर तुम ये घर मेरी उम्र है आरज़ू पे कैद है ना हौसले हमारे हाथ ये तेरा घर मेरा घर ये घर बहुत